संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून एक जण घेतला ताब्यात. बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करणाऱ्या एका संशयित आरोपीस सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलं. वाहिद मकसूद खतीब असं संशयित आरोपीचं नाव असून त्याच्या जवळील गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटर व रेग्युलेटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सांगली गारपीर चौकाजवळील मानेगल्ली काळे प्लॉट येथील वसंत बाळू मोहिते यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून विक्री केली जात असल्याची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. मिळालेल्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहिलं असता सदर ठिकाणी एक इसम थांबल्याचे दिसून आले. त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव वाहिद मकसूद खतीब, वय वर्ष 34, राहणार खनभाग, मसोबा गल्ली, सांगली असं असल्याचे सांगितले. त्याच्या खोलीची झडती घेतली असता सदर ठिकाणी 25,520 रुपये किमतीचे भारत गॅस व HP गॅस कंपनीचे कमर्शियल व घरगुती वापराचे 8 गॅस सिलेंडर, 2,900 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 5 किलो वजनाचे 6 गॅस सिलेंडर तसेच पाईप व रेग्युलेटर व वायर असलेली गॅस रिफिलिंग करता वापरली जाणारी 6,000 रुपये किमतीची एक HP इलेक्ट्रिक मोटर असा एकूण 34,420 रुपयांचा मुद्देमाल सदर ठिकाणी मिळून आला. याबाबत त्यास विचारणा केली असता त्याने सदर ठिकाणी बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असल्याचे कबूल केलं. सदरचा मुद्देमाल व संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलं असून सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हवालदार गुंडोपंत दोरकर, बसवराज शिरगुप्पी, बाबासाहेब माने, अरुण पाटील, पोलीस नाईक सुशील मस्के, श्रीधर बागडी, पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार, ऋतुराज होळकर, सूरज थोरात यांच्या पथकाने केली. जप्त मुद्देमाल व संशयित आरोपी सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला असून